ब्रह्मदेवाला वाटायचं मी जग बनवतो. मी जग बनवलं नाही तर तुम्ही पालन कशाचं करणार हो? विष्णूला म्हणाल ते. विष्णू म्हणले हो मिस्टर, मी पालन करतोय म्हणून तुमच्या त्या बनवण्याला काही किंमत राहते. शंकर म्हणले बसा भांडत. मी नाहीसं करतोय म्हणून तुम्हाला नवीन प्रोडक्शन बनवता येते की नाही? आणि तिघांनाही असं वाटलं की अरे मग असं आपण वाद घालतोय, मोठं आपल्यात मेन कोण आहे, मुख्य कोण आहे? वाद नाही घालायचा आपल्याला, आपल्याला सिद्ध करायचंय जास्त पॉवर्स कुणामध्ये आहेत. आणि इतक्यात गंमत अशी झाली, बरं अचानक त्या ठिकाणी एक विमान उपस्थित झालं. भयंकर विमान बरं का. भयंकर म्हणजे भीतीदायक नव्हे, इतकं मोठं की केवढं मोठं विमान आहे. झटित्येव आगतम विमानम तत्र. बरं, मनाच्या वेगानं जाईल इतकं जोरात विमान कोणाला तरी बनवता आलं का? ते असं आलं, मनाच्या वेगानं जाईल असं. मनाचा किती वेग आहे सांगा? आत्ता तुम्ही इथे आहात, पटकन घरी गेलात की नाही? घराचं डोअर बघून परत आलात की नाही? किंवा खोलीत जाऊन पटकन लगेच येतो. मगाशी तिथं होतो, कुलूप लावलं की नाही कोण असतो. अमेरिकेत जातो, अमेरिकेतलं काहीतरी आठवतं, ऑस्ट्रेलियातला आपला कोण मुलगा मुलगी तिकडं पटकन येतो. किती वेग हो? असं विमानम वेग वक्त्रंच झटित्य झटकन, झटिती नावाचा प्रत्यय, झटकन पटकन आपण म्हणतो झटकन काम कर, झटकन. आणि एकदम हू करून आलं. बापरे, आम्ही घाबरलो, तिघही घाबरलो. म्हणजे आमच्या बनावटीतलं नाही हो हे, आम्ही बनवलेलं नाही आहे, तिघा नाही कळलं. आणि झालं, आणि आकाशवाणी झाली, विमानात बसा. आणि आम्ही असे हिप्नॉटाईज झाल्यासारखे असे ओढले गेलो. आणि आम्हाला नकळत असे 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 आत आलो. विमानाची दारं उघडली गेली, आम्ही विमानात बसलो. विमान बंद झालं, आपोआप बंद. तिथे कुणी नव्हतं, फक्त आम्ही तिघेच. आणि करून जे विमान निघालं, इतक्या जोरात विमान निघालं. आणि नीट ऐका बरं, इथं लिहिलेलं सांगतो मी आपल्याला. ब्रह्मांडांची म्हणजे आपली एक आकाशगंगा आहे की नाही, अशा आकाशगंगांच्या मागं आकाशगंगा, आकाशगंगांच्या मागं आकाशगंगा, आकाशगंगांच्या मागं आकाशगंगा, असं मागं मागं टाकत आपण 1935 साली जो हबल नावाचा सायंटिस्ट होऊन गेला तो वाचला असेल कदाचित. त्यांनी सांगितलं किमान 40 बिलियन्स म्हणजे कोट्यावधी आकाशगंगा आहे. आपली एक आकाशगंगा आहे की नाही, अशा कोट्यावधी आकाशगंगा आहेत. आणि गेल्या वर्षी मी एक छोटा लेख वाचला, ते म्हणले आताच्या सायंटिस्ट लोकांना 200 बिलियन्स इतक्या आकाशगंगा सापडलेल्या आहेत. म्हणजे नुसता आकडा बोलायचा. बरं, ते म्हणले आम्ही हो म्हणायचं, काय कुठली आकाशगंगा? पलीकडची गल्ली माहीत नाही मला. आणि ब्रह्मांडांच्या मागं ब्रह्मांड पडत चालली. आणि आम्ही गेलो आणि असे वर्ण चाललो होतो. आणि आम्हाला असं दिसलं की एक ब्रह्मदेवांची सभा होती आणि त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करत होतं. सगळेच ब्रह्मदेव होते. वर्ण विमान चाललंय, ब्रह्मदेवाच्या वेशातले सगळेजण. ते MR असतात ना, MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा LIC वाले सगळे, त्यांची एक मीटिंग्स असतात बघा. सगळेच LIC एजंट. किंवा मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट, सगळेच्या सगळ्या काय 28-29 सगळे मुख्यमंत्री नाही का, आपले आदरणीय पंतप्रधान त्यांचे मुलाखती घ्यायचे. कोरोना काळात आठवत असेल आपल्याला, तुमच्या राज्यात काय चाललं, सगळेच मुख्यमंत्री. तसे शेकडो नव्हे हजारो ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाने खिडकीतनं पाहिलं, अरे मी एकटाच नाही, काही बरेच दिसतात ब्रह्मदेव. शंकराने एकदा पाहिलं, बघा एकदा. विष्णूने सांगितलं बघा एकदा ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव म्याव. ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवपणाचा जो अहंकार होता तो संपला. परत विमान हू करून जे निघालं, असंच एका लोकावरनं चाललंय. आणि असे शेकडो विष्णू होते हो. ब्रह्मदेव आणि शंकरांचं सांगितलं ते बघा तुमच्यासारखे खूप आहेत. विष्णूही उपर्ण सावरीत सावरीत चक्र विक्र सावरीत. अरे माझ्यापेक्षा त्यांचं चक्र भारी दिसतंय. तसं आपण माझ्यापेक्षा त्यांचा मोबाईल चांगला दिसतोय म्हणतो तसं. हां, और त्याची गदा फार स्पेशल वेगळ्या कंपनीची दिसते माझ्यापेक्षा.
जो अहंगंड होता आहे, मुद्दा लक्षात घ्या त्यातला, की असे बरेच विष्णू आहेत म्हणजे बरेच ब्रह्मांड आहेत, हे लक्षात येत आहे. आणि थोड्या वेळानं पुन्हा ते विमान निघालं. असे शेकडो शंकर होते आणि त्यांना कुणीतरी मार्गदर्शन करत होतं. ही सभा मी पाहिली. आपल्याला वाटेल मी गंमत करतोय. तुकोबांचा एक अभंग आहे बरं का. अभंग मी प्रोजमध्ये म्हणतो. औदुंबराचं फळ पाहिलंय का तुम्ही? अंजिरासारखं असतं ते, उंबर म्हणतात ते. आम्ही लहानपणी उंबरं खायचो. आमच्याकडं औदुंबराचं झाड होतं. त्यात फक्त काही नाही ना बघायचं, असं असं झाडायचं, 2-4 काय चिलट्यासारखं होतं, ते काढून टाकायचं आणि खाऊन टाकायचं. काय आपण ते नाही खाल्ल्याची कारण हो. लहानपणी फार स्टरलायझेशन फिरलायझेशन असलं काही कळायचं नाही. भूक लागली काय करायचं, का आंबे खा, औदुंबर. तुकाराम महाराज म्हणाले त्या औदुंबरामध्ये कीटक होतात, बारकी चिलट्यासारखे टुकटुक टुकटुक जेवढेसे. काय तुकोबांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणाले उंबरातील कीटका, उंबरातील कीटका हेच ब्रह्मांड ऐसा लेखा. औदुंबरातल्या त्या फळामध्ये बारके बारके कीटक होतात, त्यांना वाटतं एवढंच ब्रह्मांड आहे. उंबरातील कीटका हेच ब्रह्मांड ऐसा लेखा. ऐसी उंबरे किती झाडी, असं किती उंबरं एका झाडावर असतात. एका सुगीमध्ये किती उंबरं येतात आणि किती कीटक होतात आणि किती ब्रह्मांड त्यांच्या लेखी निर्माण होतात. ऐसी उंबरे किती झाडी, ऐसे झाडे किती नवखंडी. बडा सोचो. म्हणून काय म्हणतात त्या भगवंताला, त्या सद्गुरूंना, अनंत कोटी. थोडा मोठा विचार करायला शिकवतायत ते. तुकोबांचाच अभंग आहे. संकोचोनी का रे झालासी लहान, संकोचोनी का रे झालासी लहान, संकोचोनी का रे झालासी लहान. घेई आपोषण ब्रह्मांडाचे, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. घेई आपोषण ब्रह्मांडाचे, संकोचोनी का रे झालासी लहान, संकोचोनी का रे. एका पुस्तकाचं नाव सांगून ठेवतो, जमलं तर आणून वाचा. पुस्तक ज्योतिष विषयाचं आहे. शंभा दीक्षितांचं पुस्तक आहे. 3 पिढ्या खपून पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि आजचे जे सायंटिस्ट बोलत आहेत तेच यांनी या ज्योतिष विषयात लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे ज्योतिर्विलास. त्यांनी त्यात लिहिलं आहे, पृथ्वीपासून सगळ्यात लांब नक्षत्र कुठलं असेल तर त्या नक्षत्राचं नाव आहे मृग नक्षत्र. या मृग नक्षत्र पृथ्वीपासून साधारण 7 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे ते मृग नक्षत्रावरचा प्रकाश पृथ्वीवर पोचायला 7 अब्ज वर्ष लागतात. सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला 8-9 मिनिटं लागतात. हे माहिती आहे आपल्याला. सूर्यापासून निघाला इथपर्यंत पोचायला 8-9 म्हणजे 8-9 मिनिटापूर्वी जो सूर्यप्रकाश निघाला होता तो आत्ता इथे पोचलाय. ध्रुव नावाचा तारा आपल्याला माहिती आहे. ध्रुव नावाच्या ताऱ्यावरचं जे काही प्रकाशित झालेलं स्वरूप आहे, म्हणजे तो प्रकाश आहे, तो आपल्यापर्यंत पोचायला 4000 वर्ष लागतात. म्हणजे आत्ता जो ध्रुव पाहतोय तो 4000 वर्षापूर्वीचा आहे. कदाचित आत्ता ध्रुव नसेल पण, म्हणजे प्रकाशून गेला आणि आत्ता आपण तोच पाहतोय. तसं मृग नावाचं नक्षत्र इतकं लांब आहे की तिथून आपल्यापर्यंत ते मृग नावाचं नक्षत्र प्रकाशित व्हायला 7 अब्ज वर्ष लागतात. तिथे सूर्यासारखे 370 कोटी तारे आहेत. तो लिहितोय बरं. आणि मृग नक्षत्राच्या ठिकाणी होणाऱ्या अखंड स्फोटातून अनेक गॅलेक्सीज जन्मत आहेत. आपण आधुनिक विज्ञानाशी कसं जोडायचं बघा. मोठ्या टेलिस्कोप मधून पाहिलं की तो म्हणतो कळतं
थोडा अंदाज येऊ शकतो. आणि नाथांनी वर्णन केलंय अशा अनंत कोटी ब्रह्मांड जी आहे त्याच्या ज्या तारका आहेत त्याच्या कवड्या एकत्र करून जगदंबेनं गळ्यात हार घातलाय. नक्षत्रांच्या कवड्या गुंफून हार गळा घातला. म्हणजे जगदंबा कशी असेल? हजारो ब्रह्मदेव, हजारो विष्णू, हजारो शंकरांच्या चाललेल्या सभा या विमानातनं. ती कोण व्यवस्था होती? ती कोण व्यवस्था होती? त्या व्यवस्थेने या तिघांना दाखवलं. तिघांचा हे तिघ जण सांगतायत. म्हणजे हे व्यासांना नारदांना सांगतायत, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यास जन्मेजयला सांगतायत आणि आपण ऐकतोय. आणि झालं गंमत अशी की अशा पद्धतीनं ते विमान पुन्हा करून जे निघालं. ब्रह्मलोक होता तिथलं ब्रह्मदेव दाखवले. विष्णुलोक कुठं होता? विष्णू दाखवले शेकडो. शंकर दाखवले. आणि एकदम मणिद्वीप नावाचा एक भाग होता. त्या भागाचं नाव इथे दिले मणिद्वीप. इथे ते येऊन विमान थांबलं आणि हळूहळू खाली उतरलं. आणि अत्यंत चमकदार असा तो लोक. कसा होता तो लोक? त्यांनी वर्णन केलंय. तेथे कल्पतरू समस्त द्रुमते चिंतामणीचे खडे. खाली विमानातनं खाली उतरा अशी ऑर्डर झाली. दारं उघडली गेली. आम्ही विमानातनं खाली उतरलो तर सगळी झाडं कल्पतरू हो. साधं एवढं भुरटं झाड सुद्धा कल्पतरू. मला एखादा कल्पतरू माहिती आहे आणि तो सुद्धा समुद्रातनं निघालेला पारिजातकासारखा कल्पतरू. इथे सगळेच कल्पतरू. तेथे कल्पतरू समस्त द्रुम. द्रुम म्हणजे झाडं. चिंतामणीचे खडे. नाही का भगवती तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे ना, त्याच्या मागे एक चिंतामणी सारखा गोल दगड ठेवलेला आहे. तिथे इतके लोक लाईन लावून असतात. जी देवीच्या दर्शनापेक्षा का तो धरायचा हातामध्ये मनात काय ते चिंतायचं. जर होणार असेल तर ते बरोबर उजवा फिरतो. आपलं काम होणार नसेल तर तो डावा फिरतो. लोक अगदी असं ड्रायव्हिंग केल्यासारखं असं करायचा प्रयत्न करतात पण अजिबात फिरत नाही तो. हां, म्हणून खूप गर्दी होते तिथे. इथे सगळे चिंतामणीचे खडे. गायी कामदुधा. सगळ्या गायी कामदुधा. साधी गाय, जर्सी गाय, डुक्कर आणि गाय एकत्र करून ते वा करून ओरडणारी गाय असली नाही. सगळ्या गायी कामदुधा. बर का? गायी कामदुधा. परीस वघे गोटे पहाच उकडे. सगळे पडलेले परीसच. अरे बापरे. वाहे अमृत जीवना भरून या ती भाव गंगा महा. आम्हाला असं दिसलं की तिथून वाहणारी जी गंगा आहे भावगंगा, त्यात पाणी नाही आहे, त्यात अमृत आहे. आणि नांदे सांप्रत तेथ ती भगवती ज्योती स्वरूपी पहा. एक मोठी ज्योत प्रज्वलित दिसली आम्हाला. आणि म्हणून आम्ही त्या दिशेनं निघालो. अहो इतक्या सुंदर भगवत्या. एक भगवती पुढे आली एकदम तेजस्वी. हो आम्ही असे बघितलेच नव्हतं कधी. ब्रह्मदेव सांगतायत आम्ही अशी बघितलेलीच नव्हती. अशी एक जगदंबा पुढे आली. आम्हाला वाटलं ही जगदंबा म्हणून साष्टांग नमस्कार घातला. ती म्हणले आई साहेबांसमोर आम्हा सेविकांना नमस्कार नाही, म्हणजे ही सेविका असेल तर मालकीण कशी? अरे बापरे. आम्ही पुढे 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 जायला लागलो. आणि विशेष म्हणजे ते जे मणिद्वीप होतं तिथे जे मुख्य मंदिर होतं, मुख्य विभाग होता, जसं आपण आल्यानंतर असं मुख्य मंदिर तिथे आहे, असे आम्ही चौकापर्यंत आलो. आणि त्या वेशीतून त्या कमानीतून आम्ही आतमध्ये गेलो. नीट ऐका बरं का. गेल्याबरोबर आमच्या सगळ्या तिघांची शरीरं, आम्ही तो होतो ते आम्ही ती झालो. ब्रह्मदेव बघायला लागले, अहो हे काय आहे? सगळाच बदल झाला शरीरात. ब्रह्मदेव होता ब्रह्माणी झाली, विष्णू होते वैष्णवी झाली, आणि शंकर होते ती शंकरी झाली. त्यांचं रूपांतर स्त्रियांमध्ये झालं, म्हणजे देवींमध्ये झालं. आणि पुढे निघालो. विभोर झालोय आम्ही. आणि समोर समोर पाहिलं तर रत्न जडित सिंहासनी देवी शोभली. रत्न जडित सिंहासनी देवी शोभली. रत्न जडित सिंहासनी देवी देवी शोभली.
बोलायचं कामच नाही. डोळ्यातनं गळगळ पाणी वाहत आहे. अरे कसला अहंकार मिरवत होतो आम्ही. येतय काय आम्हाला. हे ब्रह्मा विष्णू महेशांबद्दल बोलतोय बरं. इतकं तेज होतो. नमस्कार कर सांगावं लागलं नाही. रत्न जडित सिंहासनी देवी शोभली. रत्न जडित सिंहासनी देवी शोभली. मान तू कविली. देवांनी पाहुनिया मान तू कविली. देवी शोभली. रत्न जडित सिंहासनी देवी शोभली. देवी शोभली. देवी शोभली. आम्ही तिघे जण पुढे निघालो. ब्रह्मदेव सांगतायत आणि पुढे पुढे आम्हाला हात जोड सांगावं लागलं नाही. आपोआप हात जोडले गेले होते. डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहत आहेत. देवी सारख्या अनंत देव्या तिथे आहेत अवतीभोवती. त्या सेविका आहेत. आणि सिंहासनाकडे बघितलं तर सिंहासनावर आम्हाला कोणी दिसलं नाही. तिथे एक मोठी ज्योती दिसली. फक्त ज्योती. ज्योती स्वरूपी. जगदंबेचं स्वरूप काय माहितीये का. ती नाही आहे. ती तो नाही आहे आणि तेही नाही आहे. ती फक्त शक्ती आहे. शक्तीला आपण व्याकरणामध्ये स्त्रीलिंग देतो म्हणून स्त्री नावाची गोष्ट आपण म्हणतोय. बरं हे लक्षात घ्या. हात जोडले आणि एकदम स्फोट व्हावा असं त्या ज्योतीतून एक आकार. तिला हजारो डोळे होते. सहस्र नयना रामा सहस्र कर संयुता. हजारो हात. सहस्र वदना रम्या भाती दूराद संशयम. है ना. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वात्य तिष्ठत्यशांकुल. इतकं ते विलक्षण स्वरूप होतं. हजार हातांची, हजार मुखांची, हजारो नेत्रांची. आम्हाला कळेना काय आहे नेमकं हे. हळूहळू 100 हातांची, 108 हातांची. बरं त्यानंतर 18 हातांची, मग 8 हातांची. असं होत 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 ती 2 हातांची दिसायला लागली. आणि आमच्यासारखं शरीर तिनं धारण केलं. पण इतकं तेजस्वी की आमचा काय कणभर अहंकार होता तो संपला. ब्रह्मदेवादिदेव पुढे गेले आणि त्यांना दिसलं की जगदंबेच्या चरणाकडे पाहिलं. त्या पायाच्या अंगठ्यामध्ये ब्रह्मदेवाला हजारो ब्रह्मांड दिसली. आणि प्रार्थना केली. माई नमो नमो दुर्गे सुख करिणी. नमो नमो दुर्गे. नमो नमो दुर्गे सुख करिणी. नमो नमो दुर्गे सुख करिणी. नमो नमो अंबे दुख हरिणी. नमो नमो अंबे दुख हरिणी. नमो नमो अंबे दुख हरिणी. नमो नमो दुर्गे सुख करिणी. नमो नमो दुर्गे सुख करिणी.
निरंकार है ज्योति तुम्हारी, निरंकार है ज्योति तुम्हारी। निरंकार है ज्योति तुम्हारी। तिहु लोक भयली उजियारी, तिहु लोक भयली उजियारी। नमो नमो दुर्गे सुख करिणी, नमो नमो दुर्गे सुख करिणी। नमो नमो दुर्गे 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 दुर्गे। भगवती जगदंबा माता की। तिच्या दर्शनानं आमच्या अंतःकरणातला जो कणभर अहंकार होता तो दूर झाला। ते दर्शन एवढं विलक्षण होतं, वेदव्यास सांगतात, आणि हळूहळू हळू आमच्या लक्षात यायला लागलं। श्रोते हो, आईन्स्टाईन हेच सगळं बोलतोय बरं। तो म्हणला इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स प्रमाणे वागतात, न्यूट्रॉन्स न्यूट्रिनोज जे आहेत ना ते न्यूट्रिनोज प्रमाणे वागतात, फोटॉन फोटॉन सारखे वागतात, बेसॉन बेसॉन सारखे वागतात, मेसॉन मेसॉन सारखे वागतात। पण तसे ते का वागतात हे आम्हाला कळलेलं नाहीये। त्याचं वाक्य आहे, त्याच्या ग्रंथाचं नाव सांगून ठेवतो, जमलं तर वाचा। आईन्स्टाईन आणि न्यूटन वृद्धपणी देवभोळे झाले होते, हे वाक्य लक्षात ठेवाल। त्याच्यापेक्षा आम्ही शहाणे आहोत काय? तो सांगतो आम्हाला, मला त्याचं ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाईन नावाचा ग्रंथ आहे त्याचा। ग्रेट डिझाईन, विश्वाबद्दल बोलतोय तो, आणि खूप काही लिहिलंय। मी एक छोटंसं मासला म्हणून ठेवतो, केव्हा तरी खूप वेळा माझं ऐकलंय, त्यानं जरा आवृत्ती होईल। द ग्रेट डिझाईन नावाच्या ग्रंथामध्ये 14 वैज्ञानिकांचे 14 लेख एकत्र केलेत त्यानं। संकलक आणि संपादक आणि प्रकाशक आईन्स्टाईन आहे। त्यात सर जेम्स जीन्स नावाच्या खगोलशास्त्रज्ञाचा लेख आहे। तो म्हणतो अशी अनेक ब्रह्मांड आहेत, त्यातल्या आपल्या एका ब्रह्मांडाचं डायमेन्शन्स जी आहेत ना ती मी तुमच्यासमोर ठेवतो। आपलं एक जे ब्रह्मांड आहे, गॅलेक्सी आहे, ही आपण चहा पितो ना, ज्या बशीनी वगैरे चहा पितो, अशा 2 बशा कल्पनेने आणा डोळ्यासमोर, आणि एक बशी अशी आणि एक बशी अशी, अशा उपडी ठेवा, एकमेकांवर ठेवा पालथ्या, एक उताणी आणि एक पालथी। त्याचा कसा आकार होईल अशी आपली गॅलेक्सी आहे। हे आपण सगळं फिजिक्समध्ये शिकलेलो आहोत कॉलेजला, लक्षात घ्या। फक्त या दृष्टिकोनातनं मी आपल्याला सांगतोय। ह्याच्या बरोबर मध्ये ध्रुवतारा आहे, अंदाजानं घ्या, आणि त्याच्या भोवती अशी 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 गरगर 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 अशी ब्रह्मांडातली सगळी सूर्यमाला फिरतात, खूप कोटे। त्या ध्रुवानं जणू काही गोफण फिरवावी असं हे सगळं फिरतंय। तो सर जेम्स जीन्स म्हणतो आपण या 2 टोकांची कल्पना करा, अशा 2 बशा ठेवल्यात, आणि साधारण 300 कोटी ग्रहतारका आपल्या एका ब्रह्मांडामध्ये आहेत, आणि या टोकापासून या टोकाला आपल्याला जायचंय। तो जेम्स जीन्स म्हणतो एक यान या टोकावरून बरोबर मध्यातनं चाललंय, कारण असं जायला वेळ लागेल, बरोबर मध्यातनं शॉर्टकट। बरं, ब्लॅक होलमधनं कसं पलीकडे जाईल प्रश्नच आहे मला, पण कारण मध्ये अनेक ब्लॅक होल्स आहेत, ब्रह्मांडांच्या ब्रह्मांड पोटामध्ये रिचवणारी आहेत ती, कुठं जातं कळत नाही, आणि असं एक यान निघावं लागेल। ते 1500 माइल्स पर आवर एवढ्या वेगानं जर निघालं, 1500 कोटी मैल प्रत्येक तासाला, इतक्या वेगानं, किती अंदाज करा। आपली गाडी साधी 100ची 150 झाली तर काय होतं आपलं? ते ड्रायव्हरला सांगतो, हे बाबा मला पुण्याला नेतोयस का डायरेक्ट वैकुंठातच नेतोयस? हां, किती फास्ट चालवतोयस? समजा आकाशात त्याच्यापेक्षा फास्ट जाऊ शकतो आपण, असं जर यान निघालं 1500 माइल्स पर आवर एवढ्या वेगानं जर यान निघालं, तर तो सर जेम्स जीन्स म्हणतो दुसऱ्या टोकाला पोचायला फक्त आपल्याला 700 कोटी वर्ष लागतील। हे ग्रेट डिझाईन मधलं सांगतोय बरं आईन्स्टाईनचं। तो म्हणतो एवढ्या मोठ्या आकाशगंगेमध्ये आपली जी पृथ्वी आहे ना, ती इतकी नगण्य आहे की आपल्या शरीराच्या तुलनेनं धूलिकण जसा आकाशात तरंगणारा नगण्य असतो इतकी, आणि त्या पृथ्वीवर आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपलं गाव,
आपली पेठ, आपलं घर, त्या घरातली आपली खोली, त्या खोलीमध्ये आपण, आपली काही इथे असली तर खोली. आणि एवढ्या मेंदूनं तो म्हणतो आपण देवाचं अस्तित्व होकारतो किंवा नाकारतो. आपण किती अज्ञान आहोत म्हणाला. देवाचं अस्तित्व होकारणाऱ्याला सुद्धा देवाचं डायमेन्शन कळलेलं नसतं आणि देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्याला सुद्धा देवाचं माप कळलेलं नसतं. त्याचा शेवटचा टॉपिक आहे त्यातला, द गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन. देव हा विशेष गणितज्ञ असला पाहिजे. आणि तो म्हणतो अशी आनंद कोटी ब्रह्मांड आकाशात तरंगतायत, हे बनवणारा कुणीतरी असेल ना. आणि हे मी आपल्याला खूप आईन्स्टाईनचा म्हणजे 100-125 वर्षापूर्वीचा ग्रंथ असेल तो. आता या इतक्या वर्षामध्ये किती अजून एक्सपांड होता. एक्सपांडिंग युनिव्हर्स नावाचा प्रकरण आहे आता. पलीकडच्या ब्रह्मांडाशी आपण मिळत आलोय म्हणाला. काही अजून 1000 काय 20,000 50,000 वर्षानंतर 2 ब्रह्मांड एकत्र होतील. हे शक्तीतूनच निर्माण होऊ शकतं की नाही. त्या शक्तीचं देवताकरण केलंय आपल्या ऋषींनी. तुम्ही फिजिक्सच्या दृष्टीने विचार करून बघा, शक्तीच हे शक्य करते. विचार असा आहे, जर तसं असेल तर आपल्यातही काहीतरी कणभर शक्ती आहे ना, ती डेव्हलप कशी करायची. सायन्सच्या दृष्टीने विचार करा किंवा धर्माच्या दृष्टीने विचार करा. म्हणून विवेकानंद नेहमी सांगत असत, ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट विदिन कंट्रोलिंग बाय नेचर एक्सटर्नल और इंटरनल, डू इट बाय वर्क और वर्कशिप फिलॉसॉफी और सायकिक कंट्रोल अँड बी फ्री, ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. असं कापसापासून बनवलेल्या वस्त्रामध्ये सर्वत्र कापूसच असतो. तसंच जगदंबेपासून बनवलेल्या या सगळ्या विश्वामध्ये जगदंबाच भरलेली आहे. तिचं मूळ स्वरूप कसं आहे दाखवण्याकरता हा पुढचा चमत्कार दाखवलाय देवतांना. तिने सगळ्यांनी नमस्कार केला आणि खूप मोठी स्तवन केलंय. त्या तिन्ही देवांनी स्तवन केल्याचा खूप मोठा अध्याय इथे येतो बरं का. सगळेजण स्थिमित झालेत 3 जण आणि हात जोडून उभे आहेत त्या जगात. हे सगळं आपण म्हणजे पिक्चर का काढले, पिक्चरशिवाय आपल्याला कळणार नाही म्हणून. हे सगळं ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला चाललंय असा विचार करा. आपल्याला सांगितल्याशिवाय देवी म्हटलं की काहीतरी चित्र काढावं लागतं. मग आपल्याला वाटतं अशी आहे वाटतं देवी. कारण आपल्याला व्हिज्युअलाइज करण्याकरता काहीतरी एक आकाराची सवय लावली आपण स्वतःला. आकाराशिवाय निराकाराचा अंदाज आपण करत नाही. म्हणून हा आकार आहे जगदंबेचा. यात काही हे जे स्ट्रक्चर आहे ना, यात हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही देवीकडे जा, तुम्ही गडावर अंगलाई देवीच्या मंदिरात जा आणि तिचा चेहरा नीट बघा. कुठल्याही देवीचा चेहरा नीट बघताना कुंकवात नीट बघून बघा. इथे इथे बघा, आपल्याला काहीतरी गूढ वाटतं तिथे जर नीट पाहिलं तर. काही कुठली साडी नेसवली आणि कुठल्या हातात काय आहे, आज तिला काय बनवलंय, तिला कधीतरी नरसिंहच बनवतात. तर ते नवद दर्शन घेऊन प्रसाद घेऊन परत आलो म्हटले. नाही, तुम्ही बारकाईनं बघा. आणि त्या गूढ अशा तत्वापर्यंत आपण जर जाऊ शकलो तर आपल्यातला गूढपणा जागा होतो. आणि ज्ञान हे अत्यंत गूढ आहे, इतकं सोपं नाही आहे ज्ञान होणं. आपल्याला या कॅल्क्युलेशनमधून, स्थूल कॅल्क्युलेशनमधून, स्थूल ज्या म्हणजे मोघम जे कॅल्क्युलेशन चालली आहेत ना, त्यातून आपल्याला अत्यंत ॲब्स्ट्रॅक्ट लेवलची जी कॅल्क्युलेशन्स आहेत तिथपर्यंत जाण्याकरता हे सांगणं चाललंय. खूप मोठा संवाद आहे. तिघांनी ओळखलं ही प्रत्यक्ष, हिचं नाव काय माहितीये का, भुवनेश्वरी देवी. कारण अनंत कोटी भुवन बनवली आहेत ना तिनं, भू आणि वन. भुवनेश्वरी देवी. आणि हिचं स्थान कुठलं आहे तर मणिद्वीप. जसं रामाचं स्थान कुठलं, साकेत लोक. विष्णूचं स्थान कुठलं, वैकुंठ लोक. यांचं स्थान कुठलं, ब्रह्मदेवाचं तर सत्यलोक. शंकरांचं कुठलं, कैलास लोक. कैलास म्हणजे आपला कैलास आठवू नका. हा शंकर जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा त्यांचं उतरायचं हे चीन मधलं ते कैलास आहे बरं का. ते इथे केव्हा तरी असतात, असू शकतात, आताही असतील.
काही मध्ये मध्ये प्रोजेक्ट चाललेले असतात त्यांचे, युक्रेन युद्ध, ते आम्हाला अपॉइंटच केलं आणि त्याच्याकरता ते येऊन काही वेळा साईटवर बघून येतात, बुवा काल ते पाडलं आपण, ते बरोबर झालंय का नाही, चाललेलं आहे. लक्षात घ्याल, सांब नावाचा अवतार घेतला भगवंतानी, शंकरांनी अवतार घेतलाय सांब कृष्णांच्या पोटी, आणि यदुकुल संपवलंय. शंकर संपवायचं काम करतात. डी फॉर डिस्ट्रक्शन, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन, डी फॉर डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्ट करायचं काम कोण करतात, तर ती जबाबदारी जगदंबेनं कोणाकडे दिली आहे, ज्यांच्याकडे दिली ते शंकर आहेत. लक्षात घ्या. आणि ते काम सतत चालू आहे. असं नाही की आता जग निर्माण झालंय, मग जेव्हा मारामारी करायची वेळ येईल त्यावेळेला आपण बघू, तोपर्यंत आपण आपल्यापैकी मस्तपैकी भांग वगैरे ते काहीतरी पायावर पाय टाकून शंकर आपला निवांत बसलाय तिकडं, असं नसतं. सतत चालू आहे, आपल्या शरीरात चालू आहे. पेशी नवीन निर्माण होतात की नाही आपल्या ब्रह्मदेव, त्या टिकतायत की नाही आणि संपतायत की नाही, हे काम सतत चालू आहे. लक्षात घ्याल. फक्त ते इथे आले की शंकरराव इथे उतरतात कैलास पर्वतावर. परवा पुण्यामध्ये एक बोर्ड लावला होता, कैलास अपार्टमेंट लिहिलं होतं तिथे, कैलास अपार्टमेंट. तिथे बोर्ड होता, पार्किंग फक्त कैलासवासियांकरता. थोडं हसून घ्या, फार अवघड नको. आणि जगदंबेची खूप मोठी स्तुती केली आहे देवतांनी, देवी स्तुती केली बरं. श्री भगवान विष्णूंनी केलेली स्तुती 1-2 श्लोक ऐकव, किती गोड स्तुती आहे. श्री भगवान उवाच नमो देव्यै प्रकृत्यै च विधात्र्यै सततं नमः कल्याण्यै कामदायै च वृद्ध्यै सिद्ध्यै नमो नमः सच्चिदानन्दरूपिण्यै संसारारणये नमः पंचकृत्य विधात्र्यै ते भुवनेश्यै नमो नमः सर्वाधिष्ठानरूपायै कूटस्थायै नमो नमः अर्थमात्रार्थभूतायै हृल्लेखायै नमो नमः ज्ञातं मया अखिलमिदं त्वयि ज्ञातं मया अखिलमदमिदं त्वयि सन्निविष्टं त्वत्तोस्य संभवलयापि मातरद्य शक्तिश्च तेस्य करणे विततप्रभावा ज्ञाताधुना सकललोकमयेति नूनं विस्तीर्य सर्वमखिलं सदसद्विकारं. फार अप्रतिम असं म्हणजे जगदंबेच्या तत्वात्मक रूपाचंही वर्णन आहे. तिनं कुठली साडी नेसली आहे आणि कुठल्या प्रकारच्या बांगड्या घातल्यात हे वर्णन नाही आहे, तर ती शक्ती सर्वत्र कशा प्रकारानं कार्य करते हे वर्णन इथे आहे. आता थोडा विचार करूया, त्रिदेवांच्या तुलनेनं तिची शक्ती काय आहे. ऐका, आपल्याला 3 देव माहिती आहेत. ब्रह्मदेव हे कॅबिनेट आहेत बरं का, तिघं मुख्य. हे देव अहम ब्रह्मास्मी या बोधावर स्थिर असतात, म्हणून ते सतत ध्यान लावून बसतात बघा. निवांत कधी फिरतायत नुसते, असं कधी त्यांचं पोस्चर नसतं. सतत शंकर सतत असे, ब्रह्मदेव असे, शंकर असे, विष्णू सतत असे. शांताकारम, झोपण्याच्या पोस्चर मध्ये जरी असले तरी ते अखंड कुठल्या तरी ध्यानात आहेत. कुठल्या ध्यानात आहेत त्याचा विचार नंतर करू. असे 3 जण या सगळ्या विश्वाला बनवतात, स्थिर करतात आणि नाहीसं करतात. त्यांना आकार आपण दिलेला आहे, त्यांना कुठलाही आकार नाही, हे लक्षात घ्याल. देवतांचे आकार मनुष्यांनी कल्पिलेले आहेत, त्याला कारण आहेत काही, ते चुकीचे नाही आहेत बरं. पण आकार हा तात्पुरता धारण केलेला असतो. जसं पाण्याचा कुठला आकार नसतो, असतो का आकार पाण्याला? नसतो का? असतो का नसतो? बोला. जागे आहातच ना पण, त्यामुळं सांगायलाच पाहिजे तुम्ही मला. नसतो म्हणाल तर असतो. कुठल्या भांड्यातनं पाणी पितात त्याचा आकार असतो की नाही? का असतो? पाण्याला तर आकार का असतो? कारण त्याला स्वतःचा कुठलाच आकार नसतो. बर्फाचा आकार ठरला की त्याचा गोल आकार होत नाही, चौकोनी बर्फ केला असेल. तसा ब्रह्मदेवाला आपण जे काय 4 तोंडन, हातात पंचांगन, कमंडलू वगैरे आकार आपण त्या भांड्यात त्याला ठेवलाय. ब्रह्मदेव म्हणजे विश्व निर्माण करण्याचा गुण, त्याला रज म्हणतात, रजोगुण गती. विष्णू म्हणजे लगेच 4 तोंड, शंखचक्र गदा पद्म, हे सगळे द्योतक आहेत कशाचे तरी. मग लक्ष्मी पाय चेपतीये वगैरे. माझा मुद्दा काय चाललाय, असे लक्ष्मी आणि पाय चेपणं बिपणं
हे भांड आहे, त्यात सत्वगुण नावाचा गुण ठेवलेला आहे. टिकवण्याचा जो गुण आहे तो सत्व. सत्व म्हणतो ना, नाचणीचं सत्व. हे गुण प्रॉपर्टीज अँड मॅटर, हे लक्षात घ्याल. प्रॉपर्टीज, तिखटपणा, गोडपणा, जो पणा असतो ना, तसा विष्णूपणा ज्या देहात भरला तो विष्णू. पण टिकवायची व्यवस्था पाहिजे ना, टिकल्याशिवाय कसं चालेल. आणि केव्हा तरी ते नाहीस करावं लागतो. तो नाहीस करण्याचा जो तम नावाचा गुण आहे, त्याच्याकरता आपण शंकरांची कल्पना केली. आता लक्षात घ्याल, हे कशापासून बनलेलं आहे. हे ज्या तत्वापासून बनलेलं आहे त्या तत्वाचं नाव आहे परब्रह्म तत्व. पण परब्रह्म नावाच्या तत्वापासून विश्व नावाची गोष्ट निर्माण करणारं जर कोण असेल तर तिचं नाव आहे जगदंबा. जगत, जग, अंबा म्हणजे आई. आणि त्या परब्रह्मरूपी मटेरियलमधून हे विश्वरूपी आकार सगळे निर्माण केले तिने. मूलद्रव्य काय आहे तर परब्रह्म. परब्रह्म आणि जगदंबा दोन नाही आहेत. परब्रह्म जेव्हा प्रवाही होतं तेव्हा जगदंबा होतं, आणि जगदंबा जेव्हा स्थिर होते तेव्हा परब्रह्म होतं. कळतंय का बघा. आणि सर्वप्रथम काय निर्माण केलं तर त्यांनी काळ निर्माण केले. काळ, काळाचे परमाणू निर्माण केले आणि ते युग स्वरूपात निर्माण केले. एका महायुगाचा कालावधी आहे 43,20,000 वर्ष. मगाशी मी याचा उल्लेख केला तर व्यासाने लिहिलेलं सांगतोय बरं मी. याचे 4 विभाग केले. युगांग्री, पावलं, युगाचे 4 पावलं. पहिल्या पावलाचं नाव आहे कृत उर्फ सत्ययुग. दुसऱ्या युगाचं नाव आहे त्रेतायुग. तिसऱ्या युगाचं नाव आहे द्वापर युग. आणि आत्ता ज्या आपण युगात आहोत त्याचं नाव कलयुग किंवा कलियुग. या युगांचा कालावधी किती आहे तर 17,28,000 वर्षाचा आहे कृतयुग. 12,96,000 वर्षांचा आहे त्रेतायुग. 8,64,000 वर्षांचा आहे द्वापरयुग. आणि 4,32,000 वर्षांचा आहे कलियुग. त्यातली 5,120 वर्ष झालेली आहेत. युगाब्द कितवा आहे आता चालू 5,120. हे आपल्याला कुठल्याही दाते पंचांग गृहीकर पंचांगात दिसतं बघा कितवं चालू आहे. आपल्या संवत्सरांना नावं आहेत. शुभकृत नाम संवत्सर, हेमलंबी नाम संवत्सर, दुर्मुख नाम संवत्सर ज्याच्यात नोटा बंद झाल्या. आठवत असेल आपल्याला 16 नोव्हेंबर का काय 8 नोव्हेंबर. आता कळलं म्हणले याचं नाव असं काय आहे. दुर्मुख नाम संवत्सर. आता कुठला आहे शोभन नाम संवत्सर आता चालू आहे. पुढच्या संवत्सराचं नाव माहितीये का क्रोध. क्रोधी कुणा करताय बघूया आता. त्या त्या संवत्सराचा आपल्यावर प्रभाव असतो. अशी खूप नावं आहेत. 60 नावं आहेत आपल्या एकूण 60 संवत्सर आहेत. पुन्हा तीच 60 येतात, पुन्हा तीच 60 येतात असं. बरं, हे सगळं मिळून किती झालं अत्याचार कृतत्रेता द्वापर्यंत 43,20,000 वर्ष. अशी जेव्हा 1000 वेळा जन्मतात आणि 1000 वेळा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. श्लोक नंतर सांगतो, आधी मी काउंट सांगतोय. श्लोक इथे आहे तो मी नंतर सांगतो. असा ब्रह्मदेव जेव्हा 1000 वेळा जन्मतो आणि म्हणजे निर्माण होतो आणि नाहीसा होतो, जन्मतो मरतो, हे आपल्या करता आहे. तो प्रगट किंवा अप्रगट, म्हणजे पाण्याची वाफ होते आणि वाफेचं पाणी होतं असं कळाय करता. तेव्हा विष्णूची एक घटका होते. डायमेन्शन्स बदलली ना की कालमापन पद्धती बदलते. आपल्याकडे वर्ष कशाला म्हणतो, पृथ्वीवरचं एक दिवस 24 तास. पृथ्वी जेवढ्या वेगानं सूर्यासमोर फिरते त्याच्यावर आपला दिवस ठरतो, त्याच्यावर आपलं वर्ष ठरतं. मंगळावर वेगळं असेल. बुधावरचा दिवस 20 तासांचा आहे, मंगळावरचा दिवस काहीतरी 20-22 तासांचाच आहे. गुरुवर तुम्ही गेलात, गुरु हा वायुग्रह आहे, तो आपल्या पृथ्वीसारखा सॉलिड नाही आहे. त्यात काही अमकं सगळं आहे. वायू आहे, तो मोठा घोळा आहे. आणि तो गरगर त्याचा सर्कम्फरन्स इतका मोठा आहे की तिथला दिवस 64 तासांचा आहे. बरं का.
डायमेन्शन्स बदलली की कालमापन पद्धती बदलते. म्हणून विष्णू ब्रह्मदेव 1000 वेळा प्रकट होतो आणि 1000 वेळा अप्रकट होतो. या कालावधीला विष्णू करता फक्त ते 24 मिनिटं आहेत आपली, असा विचार करा. विष्णूवर घटिकमेवच. असा विष्णू 1000 वेळा जन्मतो आणि 1000 वेळा नाहीसा होतो, अप्रकट प्रकट होतो. त्यावेळेला भगवान शंकरांचं एक पळ आहे, एक पलमेकम महेश्वरम. आणि असे भगवान शंकर 1000 वेळा निर्माण होतात आणि 1000 वेळा नाहीसे होतात. हा जो कालावधी आहे ते जगदंबेचं अर्ध पळ आहे. हे ऐकल्यावर आपल्याला पळ काढावासा वाटतो की नाही. आता श्लोक ऐका. श्लोक असा आहे, हा दासबोधात पण घेतलाय बरं समर्थांनी आपल्याला प्रमाणभूत म्हणून. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णोरेक सहस्राणि पलमेकं महेश्वरम आणि महेश्वर सहस्राणि शक्तेर अर्धम पलम भवेत. म्हणून जगदंबेचं शक्तीचं सगळ्यात महत्वाचं, अत्यंत अत्यंत महत्वाचं असं स्वरूप आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि जगदंबा सांगते, ब्रह्मदेवा गेला का अहंकार तुझा. ब्रह्मदेव म्हणला गेला बा, चुकलं. बस एवढंच पाहिजे. शक्तीवर क्लेम करू नका, शक्तीला समर्पित व्हा. माझी शक्ती नसते, मी शक्तीचा असतो. नाही तर मला सांगा 15व्या वर्षी जी होती ती आता 65व्या वर्षी का नाही आहे. जर माझी असती, शक्ती ठरवते या शरीरातनं किती प्रकट व्हायचं, या बुद्धीतनं किती प्रकट व्हायचं. आपल्या नाही हक्क त्याच्यावर. ज्याचा हक्क आहे ना ते परब्रह्म तत्व आहे. आणि परब्रह्म तत्व आणि जगदंबा हे दोन नाही आहेत. याचा विचार देवी भागवतात येईल, त्या देवी गीतेत येणार आहे, शेवटच्या 2 दिवसात येईल. त्याचा विचार तेव्हा करू, ते काय नेमकं आहे. म्हणून हे सगळंच्या सगळं विश्व ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुझ्यामध्ये माझी ब्रह्मांडी नावाची शक्ती मी ओतली की तू तेवढंच काम करू शकतोस बाळा. विष्णूंच्या मध्ये मी वैष्णवी नावाची शक्ती ओतली की विष्णू तुम्ही तेवढंच काम करू शकता. शंकरा तुमच्यामध्ये माझी शांकरी नावाची शक्ती ओतली की तुम्ही शंकर होता. शक्ती काढली की तू नेनू येनू येला, तुम्ही काहीच नाही या तुम्ही का. आणि आता मला सांगा, नीट ऐका बरं, आपण काहीही वर्णन करता ते हिरोचं वर्णन करता का त्या हिरोच्या इफिशियन्सीचं वर्णन करता. बोला, कार्यक्षमतेच. आपण राम वर्णन करता का रामाच्या पराक्रमाचं वर्णन करता हो. बोला, आपण रामाचं वर्णन काही बोललात तरी रामांच्यातून काय प्रकट झालं याच. काय राम दिसतात हो. सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीय. म्हणजे दिसण्याची शक्ती रामांच्या मध्ये फार चांगली होती, होय की नाही. असा रामांनी बाण मारला, रावण कोसळला आणि आकाशातून देवतांनी कल्पतरूच्या फुलांची वृष्टी केली. हे तुम्ही रामांचं वर्णन केलं का रामांच्या पराक्रमाचं वर्णन केलं. बोला, हनुमंताचं वर्णन करता. मनासी टाकिले मागे, हे हनुमंताचं वर्णन केलं का हनुमंतातून प्रकट झालेल्या शक्तीचं वर्णन केलं. बोला, स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस. म्हणजे ते काही आहे ना अशक्य ते, हे तुम्ही स्वामी समर्थांचं वर्णन केलं का स्वामी समर्थ नावाच्या संताच्या कडून प्रकट होणाऱ्या शक्तीचं वर्णन केलं. बोला, देहाची शक्ती, वाणीची शक्ती, ऐकण्याची शक्ती, समजण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, चांगलं प्रवचन सुरू झाल्यावर पंखा एसी सुरू असल्यानंतर झोपण्याची, प्रसाद वाटायच्या वेळेला जागा होण्याची. तुम्ही एक वाक्य बोलून दाखवा, मी तुम्हाला हे म्हणजे तुम्हीच विचार करा, मला काही बोलायचं कारण नाहीये. शक्तीच आहे ना ती.
म्हणून आद्य शंकराचार्यांनी सगळ्या गोष्टींचं खंडन केलं आयुष्यात. जैनांच्या चुकीच्या मतांचं खंडन केलं, बुद्धांच्या चुकीच्या मतांचं खंडन केलं. विशेष म्हणजे आपल्याही, फक्त शंकराचार्यांनी परकीय काही कोणाचं नाही, आपल्याही मीमांसक नावाच्या गोष्टीचं खंडन केलं. मीमांसकांनी ईश्वरत्व मानलं नव्हतं, कर्माचं फळ अमुक, पण ते म्हणले देणारं कोण आहे. अनेक गोष्टींचे खंडन केलं. द्वैत एका सर्टन लेवलपर्यंत बरोबर आहे, पण शेवटी अद्वैत श्रेष्ठ आहे, सगळ्या खंडन केलं. एक दिवस आचार्यांनी ठरवलं की आपण शक्ती खंडन करायचं. परब्रह्म एकच आहे, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळेचे भासले ते ब्रह्मरूप. म्हणून शक्ती बिक्ती काही नसतं, म्हणून खंडन करायला ते चालले. काश्मीर का काशीला कुठंतरी घडलेली घटना आहे, काश्मीरला घडलेली घटना आहे. ते ठिकाण दाखवलं जातं जिथे घडली ते. शंकराचार्य नावाचा पिक्चर आला होता साऊथचा, त्याच्यात ह्या दाखवलाय प्रसंग, आपण बघितला असेल. मला तेवढाच ट्रेलर आला होता, काय त्यांनी जगदंबेनी पाठवून दिला आहे कोणास ठाऊक. काहीतरी पाठवतात ना आपल्याला, ते काहीतरी येतं बघा यूट्यूबवरती, ते आलं होतं, ते बघितलं मी. साऊथच्या एका चित्रपट अभिनेत्यांनी काम केलंय शंकराचार्यांचं, फार सुंदर. हा प्रसंग फार महत्वाचा आहे. शंकराचार्य झालं असं शक्तिखंडन, परब्रह्मच आहे हो, बाकी काही नाहीच आहे. याच्याकरता शक्तिखंडन करायला आचार्य चालले होते. शेकडोंची सभा भरलेली विद्वानांची. आचार्य शक्तिखंडन करणार आहेत, शक्तिखंडन करणार आहेत. आणि त्या नदी, झेलम नदी आहे ना, तिथून आचार्य चालले. आणि एकदम आचार्यांना अशी भोवळ आली नाही का. आज सकाळी कोणाला तरी चक्कर आली होती बघा, ते व्हर्टिगोचा त्रास वगैरे असं काहीतरी, नंतर मला म्हणाले. अशी एकदम चक्कर आली शंकराचार्यांना, आणि हातातला कमंडलू खाली पडला. आचार्य कसं तरी झाडाचा आधार घेत घेत बसले, असे बसले, असं झालं. आणि 5 वर्षाची छोटीशी अशी 2 वेण्यांची गुडगुटीत बालिका, परकर पोलकर, छान छोटंसं कुंकू, अशी फुलाची टोपली घेऊन अशी नाचत बागडत बागडत चालली. फुलं वेचती, गोड गोड दिसणारी, दोन्ही गालामध्ये खळ्या, खूप गुडगुटीत. आचार्यांनी हाक मारली, हे बाळा बाळा इकडे ये, इकडे ये. ती नाचत नाचली, काय गुरुजी, हा कमंडलू घे आणि मला पाणी दे ग, मला खूप तहान लागली आहे, कसं तरी होत आहे, मला पाणी दे. ती म्हणली, आचार्य तुम्ही स्वतः घ्या ना पाणी, समोरच तर नदी आहे, कमंडलू इथे आहे. नाही ग, मला तिथपर्यंत जावत नाहीये. का जावत नाहीये? माझ्या अंगात शक्ती नाहीये तिथपर्यंत जायची. का काय नाहीये? शक्ती नाहीये. मग तिचंच खंडन करायला चाललाय ना तुम्ही. आणि आचार्यांनी पाहिलं, क्षमा मागितली आहे, क्षमावापन स्तोत्र आहे ना. आई जगदंबे साष्टांग नमस्कार घातला, चुकलो म्हणाले, सगळी शक्ती परत आली. आणि आचार्य सांगतात, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. म्हणून ज्या शंकराचार्यांनी सगळ्या गोष्टींचं खंडन केलं, त्यांनी शक्ती खंडन केलेलं नाही. आता मनात प्रश्न येईल आपल्या, महाराज मग गणपती श्रेष्ठ का देवी श्रेष्ठ का अमक श्रेष्ठ का तमक श्रेष्ठ, याचं उत्तर काय? उत्तर देऊन गेलोय मी. कळलं का उत्तर? गणपतीतून काय प्रकट होतं? शक्तीच प्रकट होते ना. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते त्वत्तस्तिष्ठती आणि त्वयिलयमेष्यति. गणेश भक्तांकरता जगदंबा तो गणेश आकार धारण करते आणि विश्व निर्मितीची, विश्वस्थितीची आणि विश्वसंहाराची ती पूर्तता करते. म्हणजे गणेश रूपी शक्ती, रामरूपी शक्ती, विष्णुरूपी शक्ती. म्हणजे कुठल्याही आकारातून काय प्रकट होतं सांगा? शक्तीच प्रकट होते की नाही, दुसरं काय प्रकट होतं? म्हणून आपली उपासना बदलायची गरज नाहीच आहे, तीच उपासना करायची. मी कालपर्यंत म्हणले मी रामाचा जप करत होतो, आजपासून जगदंबेचा करू का? नाही, रामाच्याकडून काय प्रकट होतं? म्हणून तुम्ही ज्या रूपानं त्या शक्तीला आळवलं त्या रूपात ती प्रकट होते. तसं पीठ एकच असतं, त्याचीच इडली बनवते की नाही ती आई. दुसऱ्या मुलाला डोसा आवडतो, त्याला डोसा बनवते की नाही कडक कडक, जरा थोडं पातळ करून घेते तेवढं एक पातेलं. सासू सासऱ्याला तो उत्ताप्पा आवडतो, मग बारीक बारीक टॅमॅटो कांदा चिरून त्याच्यावरती असं करून तेच छान खमंग करून देते की नाही.
नाही म्हणले, पण आमचे हे आहेत ना, त्यांना उत्ताप आवडत नाही, आमका आवडत नाही, डोसा आवडत नाही, त्यांना गुंत पंगलू आवडतात, आपे. पीठ एकच आहे की नाही बोला. मग आता तो उत्ताप्पा, ती आंबोळी, ते घावन, तो मध्ये पण तेच पीठ आहे, ती मध्ये पण तेच पीठ आहे, तो ती ते तुम्ही केलंय त्याचं, बरोबर आहे की नाही. आणि गंमत कशी होते, तुम्ही एकदा डोसा बनवला की त्याचे ऍक्सेसरीज वेगळे आहेत, आजूबाजूचे पदार्थ वेगळे आहेत. मसाला डोसा म्हणलं की मध्ये छानपैकी बटाट्याची भाजी, डोशाची भाजी करायची की त्याचा कांदा असा उभा चिरावा लागतो बघा, बरोबर आहे की नाही. हे काम नसताना मी तेच करतो, आचारी काम, त्यामुळं काय करणार. हा, चटणी वेगळी असते, सांबार थोडं वेगळं असतं. तसं राम म्हणून हाक मारलं की जगदंबा काय करते, रामाच्या रूपात येते, मग धनुष्य बिनुष्य घेऊन येते. तिलाच तुम्ही कृष्ण म्हणून हाक मारा, हो आले आले थांबा, पटकन आत जाते, डोक्यावरचा मुकुट काढते, तो मोरपिसाचा मुकुट घालते, धनुष्य बाजूला ठेवते, बासरी घेते. अहो तुम्ही त्यांना गणपती हाक मारा, ती विंगेत जाते, विंगेत म्हणजे आपल्या मायेत जाते, देखील तोंडावरती असा मोदक. अहो तो ती ते हे तुमच्या करता आहेत, ते एकच तत्व आहे. भगवान पांडुरंगाला जगदंबा म्हणून हाक मारली नामदेवानी, प्रसिद्ध अभंग आहे, आदरणीय सुरेशजी वाडकरांच्या आवाजात आपण ऐकलेला आहे. ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले, ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले. करुणा कल्लोळे, करुणा कल्लोळे, करुणा कल्लोळे, पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन वत्सले. ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले. सजल जलद घन पीतांबर परिधान, सजल जलद घन पीतांबर परिधान. येई उद्धरणे केशिराजे, येई उद्धरणे केशिराजे, केशिराजे 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 भक्त जन वत्सले. ये वो विठ्ठले भक्त जन. विश्वाची जननी, पांडुरंग नावाच्या रूपातून नामदेव महाराज कुणाला हाक मारतायत, शक्तीला हाक मार. नामदेवांचा अभंग आहे, आपल्यापेक्षा त्यांना निश्चित कळतंय की नाही. माझ्या पदरचं मी सांगत नाहीये काही, नामदेव म्हणले तुकोबा म्हणाले तेच मी आपल्या समोर ठेवतोय, जे देवी भागवतात आलेलं आहे. नामा म्हणे तू विश्वाची जननी, नामा म्हणे
म्हणे तू विश्वाची जननी, क्षीराब्धी निवासिनी जगदंबे, क्षीराब्धी निवासिनी जगदंबे, भक्त जन वत्सले ये वो विठ्ठले, भक्त जन. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. बोला जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. भक्त जन वत्सले ये वो विठ्ठले, भक्त जन वत्सले, भक्त जन वत्सले, भक्त जन वत्सले, भगवती जगदंबा. आता मला अशी गोष्ट सांगा की शक्ती नाहीये अशी जागा मला सांगा. मध्ये आकाशात शक्ती आहे? ज्या देवतांचं भजन तुम्ही करता त्यांच्यामध्ये शक्ती आहे काय? दुसरं त्यांचे आकार सुद्धा शक्तीतून बनलेले आहेत आणि त्यांच्यातली शक्ती तर प्रत्यक्षच शक्ती आहे. ठिकाण सांगा मला शक्ती नसलेलं. अहो ठिकाण हे शब्द कळल्यावर सुद्धा त्याला काही अर्थाची शक्ती आहे की नाही? ठिकाणावर आहे का तुझं डोकं? असं जेव्हा आपण मुलाला म्हणतो तेव्हा त्याला काहीतरी फिलिंग येतं की नाही? किंवा त्याला काही नाही आलं फिलिंग म्हणून आपल्याला काहीतरी फील होतं की नाही? आपण ज्या खुर्चीवर बसलेले आहोत त्यात काहीतरी शक्ती आहे की नाही? आणि त्याच्यापेक्षा जर आपली शक्ती जास्त पडली तर त्या शक्तीचं कासव होतं की नाही? या कॅमेऱ्यात शक्ती आहे की नाही? बोला. इतकं सुंदर तबला आणि पखवाज, काय नुसत्या माईकचा आवाज नाही, त्यांच्यात मुळात लागतो काहीतरी. नाही तर मला तिथे बसवा काही कळणारच नाही. तबला वाजवतोय का मांडी खाजवतोय म्हणले, काय करतोय काय? कशामुळे चालली कथा? कशामुळे वाजतोय तबला? कशामुळे आपल्याला ऐकू येतंय? कशामुळे आपल्याला त्यातलं काही कळतंय? सांगा ठिकाण मला शक्ती नसलेलं. हे सगळं जग शक्तीनेच व्यापलेलं आहे, दुसरं काहीच नाही आहे. मग तुम्ही म्हणाल करायचंय काय? यातला मी विसर्जित करायचा की आपल्याला तिचा साक्षात्कार होणार आहे? तिची कृपा कुणावर होते आहे आत्ताही, पण मी नावाचा पडदा जो आपण तिच्या कृपेच्या आणि आपल्यामध्ये धरलाय ना, तो मी विसर्जित करताय म्हणून तर साधना करायची. देव प्रकट करायला, जगदंबा प्रकट करायला साधना नाही आहे, मी नाहीसा करायला साधना आहे. एक बाई चालल्या होत्या, जवळच्या दुकानात गेल्या, काय खूप महत्वाचं काम होतं. सकाळी कुळधर्म कुळाचार, नेमका गुळ विसरला. पुरण लावलं होतं पण गुळ विसरला. नवरा कामाला गेलेला. बरं 11-12 वाजता ब्राह्मण येणार, तशीच सोवळ्यात निघाली. सकाळी पुण्यावाचनाला बसली होती, ते नवरा गेला ऑफिसला, तो म्हणला येतो बाई मी जेवायला. मग ती बरं बंड्या गेला त्या कॉलेजला, आता शाळेला, आता कुणी एकटीच. पण इथून तेवढंच अंतर होतं दुकानात. ती म्हणली बाबा रे मी सोवळ्यात आहे. त्या घरात लोकांना माहिती होतं हे सोवळ्यात असतं. 9 वारी, नाकात नथ घातलेली अशी. ए गुळ दे रे बाबा, नेमकं पुरणाचं गुळ विसरलाय, लवकर दे मला, ते फार वेळ कमी आहे, ते क्रश करायचंय मला, ते पुरणात ते सगळं, ते पुरण लाव ते सगळं. म्हणून गेली, त्यानं दिला. आणि परत येताना असं काहीतरी नाक असं करायला गेली. आणि ती नथ, पाऊस झाला होता, श्रावणात पाऊस असतो, श्रावणात हे अनुष्ठान असतात बरीचशी. तिची नथ समोरच्या डबक्यात पडली. तिला कळलं नाही, गडबडीत होती. हो, गडबडीत असताना कळत नाही आपण कुठं काय ठेवलंय. घरी आली, स्वयंपाक झाला, ब्राह्मण आले, जेवणं झाली, नैवेद्य झाला. दुपारी 3-4 वाजता तिचं जेवण झालं. आणि आता एक साहित्य उतरवायला लागली. नॉर्मल साडी नेसाय करता म्हणून गेली, नाकावर हात ठेवला तर येणू इल्ला, काहीच नाही, नथ नाही, नथिंग.
त्याच्यावरूनच नथिंग शब्द आला असेल, नथ हरवल्यावरनं. आता हवालदिल झाली, सोन्याची नथ होती, त्यात हिरे होते, मोती होते. 1,00,000-2 लाखाची नथ होती हो. ती काय आणलेली कुणीतरी 50 रुपयाची नव्हती काही, बेंटेक्सची. घरंदाज माणसं घरंदाज वस्तू वापरतात. अस्वस्थ झाली, इकडे गेली तिकडे गेली, सगळं ते सकाळपासून केलेलं सगळं बरं जे वाटलं होतं ते सगळं गेलं. नवरा म्हणला, वेंदळी आहेस तू, कधीतरी असं बोलायची संधी येते. बायकोला ताप होता म्हणाले, डोकं दुखत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याला संधी होती, काय डोकं कमी आहे का आता? अहो ती म्हणली, हो कालच्यापेक्षा कमी आहे. गंमत सोडून द्या. कुठं कुठं गेली होती, तिकडे गेली तिकडे, ब्ला ब्ला ब्ला, कुठं गेलं? गुळ मग गुळ आणायला गेली, तेवढ्यात कुठं तरी पडली असेल, धावली दुकानदाराकडे, माझी नथ पडली का? तर म्हणला नाही ताई, तुम्ही गोल वळलात आणि असं 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 करत होता, त्या डबक्यात पडली का बघा, डबक्यात पडली का बघा. ते म्हणले असेल बा, थांबा थांबा, डबका हलवू नका, मी आलो. म्हणून तो आतनं एक वस्तू घेऊन आला आणि त्याने अशी मोठी खडीसाखरेसारखी वस्तू मोठीच्या मोठी धरली आणि 1 2 3 4 काही मंत्र म्हणत म्हणत, म्हणजे काही म्हणत काहीच नव्हता, तो अवघत दाखवत होता. असं करत 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 असं शांतपणानं तुरटी फिरवत होता. तुरटीमधला गुण एक आहे की तो माती खाली बसवतो, निवळवतो. आणि ज्या क्षणाला सगळी माती खाली बसली आणि वर्ण प्रकाश, संध्याकाळी 4चा सूर्य होता आणि त्यामुळे स्वच्छ प्रकाश पडला आणि ती नथ तिला एक थोडे, सगळीच धूळ काही त्याच्यावर बसली नाही, थोडंफार हिरा चमकला आणि दिसली. तिनं ती नथ काढली, दुकानदाराला म्हणाली, दादा तुमच्याकडनं आम्ही आयुष्यभर कायम साहित्य घेत आलो, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काय देऊ, 1000 500 2000? 20 रुपये द्या. कशाचे? तुरटीचे. साधनाला जीवनात फक्त एवढी किंमत आहे, लक्षात घ्या. नेमकं साधन प्राप्त झालं ना की ती चित्तावरती, ती चित्त गढूळ झाले ना, आपण स्वतःला काहीतरी समजतो ना, त्यात ते गढूळ झालंय. अहंकार, काम, क्रोध, वासना, 50 गोष्टी, तो चिखल झालाय ना, त्यातून साधनारोपी तुरटी फिरवायची. तिथेच ती नथ आहे, त्यानं आणून दुकानातून ठेवली का? शक्ती आहेच आहे, ही काय जे म्हणतात ना ते आहेच आहे. फक्त साधना एवढीच करायची की ती तुरटी फिरवायची, निवळवायचं चित्त, त्यातले दोष काढून टाकायचे. मग थोडा वेळ जरी बसले, बरं आपल्याला काय ते करायचं, फक्त आपली नथ घ्यायची निघून जायचं नाही. म्हणले आता हे स्वच्छ केलं पाहिजे, कशाला गरज आहे? आपलं काम झालं, पुढं चला. बाकीच्यांचं अस्वच्छ असणारच आहे, दुसरीची नथ पडणार आहे त्यात. बरं नथ त्या डबक्यात पडली म्हणून वाचली, रस्ता असता तर उचलून नेली असती कुणी. कळलं का? लक्षात आलं का? असं ते तपशील वाढवत नाहीये, थोडं नाम घेऊया, एक कथा ऐकूया आणि थांबूया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ नाम घ्या, अशी आपल्याला प्रार्थना. जय 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 भवानी माँ, अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. हो जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. देवी भवानी माँ, काली भवानी माँ. शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ. शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. हो जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. देवी भवानी माँ, काली भवानी माँ.
देवी भवानी मा तुळजा भवानी मा, मा शांता भवानी मा दुर्गा भवानी मा हो, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, जय जय भवानी मा अंबा भवानी मा, जगदंबा भवानी मा, श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. वेदव्यासजी सांगतात, ऐका जन्मेजय, ऐक, तुम्ही सगळ्यांनी ऐका. यानंतर भगवान ब्रह्मदेव, भगवान महाविष्णू, भगवान शंकरांनी जगदंबेची केलेली स्तुती पाहिली आणि जगदंबेच्या लक्षात आलं हे स्वतःला आता काही समजत नाही आहेत. स्वतःला काही समजणारी माणसं आपल्याला प्रपंचात पण आवडत नाहीत. बघा, नवरा फार अहंकारीपणा करायला लागला तर आवडतो का हो? याच्यावरूनच अभिमान नावाचा चित्रपट आला होता बघा. किंवा बायको स्वतःला जास्त शहाणे समजते, आवडतं का आपल्याला? अहो, आपल्याकडे जवळ क्वालिटी असल्याच पाहिजेत. आपण पराक्रमी असलं पाहिजे, पण त्याचा आपल्या प्रेमाच्या माणसावरती निगेटिव्ह परिणाम होता कामा नये की नाही. तुम्ही फार महान आहात, चांगली गोष्ट आहे. नरसिंह एवढा जबरदस्त होता ना, अशी सिंहाची नको होती आणि त्यांनी त्या फाडला, त्या हिरण्यकश्यपूला फाडून टाकला. मग घरी आल्यावर तो बायकोची भांडण करत बसला का? बघ हे लक्षात ठेव, आता मी सिंह आहे. नाही, कसं आवडेल सांगा लक्ष्मीला? एक्झॅक्टली हेच परमार्थात आहे. आपण खूप असायला लागतं, खूप महान असायला लागतं. हो, तुम्ही आम्ही काय आहोत? अर्जुन जागतिक ख्यातीचा, सामान्य नव्हे, जागतिक ख्यातीचा क्रमांक 1चा धनुर्धर होता. पण कृष्ण म्हटल्याबरोबर डोळ्यातनं पाणी वाहत असे. धर्मराज इतका महान आहे, सगळ्या पृथ्वीचा राजा झाला, अनेक अश्वमेध यज्ञ केलेत त्यांनी. पण कृष्ण म्हटल्याबरोबर डोळ्यात घळघळ पाणी वाहत असे. विलक्षण पराक्रम आणि तेवढीच भावुकता, हे दोन्ही एकत्र नको का? जगदंबा आपल्याला शिकवतीये की ब्रह्मदेव सुद्धा माझ्या अवकृपेला पात्र झाला, विष्णू सुद्धा माझ्या मनातनं उतरला, तर तुम्ही स्वतःला किती. अहो, आपण काही एवढे पराक्रमी नाही आहोत. अनंत म्हणजे ब्रह्मदेवाकडे समजा 4 ब्रह्मांड असतात, विष्णूकडे समजा 400 ब्रह्मांड असतात. असे 400 ब्रह्मदेव त्याच्या हाताखाली असतात. शंकरांकडनं असे 500 विष्णू हाताखाली असतात. अशी कल्पना करा त्यांच्या. इतके महान असून सुद्धा जगदंबेला मी काहीतरी आहे असं समजलेलं आवडलं नाही, तर आपण स्वतःला काही समजत राहिलो तर आवडेल का? पराक्रमी असलंच पाहिजे, नो डाऊट, पण तेवढीच भावुकता परमार्थाबद्दल, जगदंबेबद्दल, गुरूंबद्दल, एकूण सज्जन व्यवस्थेबद्दल, यांच्याकरता मी आदर द्यायचा आणि त्यांच्याकरता आदर नाही द्यायचा असं नाही. संबंध, इंटरॅक्शन आली तर आदर द्यायचा संबंध असणार आहे. पण नाही आमका तो पोप आहे, चांगला आहे, सज्जन आहे, कल्पना करा, तर मला मनोमन आदर असला पाहिजे ना. अनभिज्ञ व्यक्तीबद्दल असं स्वतःला बनवून घ्यायचं आहे आतल्यात. जाऊन तिथे जाऊन मी तुला की इटलीला असं जाऊन करायची काही गरज नाहीये. मग जगदंबेची कृपा प्राप्त होते. आणि जगदंबेनं या तिघांना एक महान उपदेश केलाय. तुम्हाला तिघांचं स्वतःचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर तुम्हाला एक मंत्र देते, घ्या. आणि स्वतः आदिम शक्तीनं या त्रिदेवांना केलेला उपदेश आहे तो 99 मंत्र आहे. ओम ऐम, ओमची गरज नाहीये बरं, मी म्हणायचं म्हणून म्हटलं. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्चे. विच धातू आहे, विच. सकाळी मी याचा उल्लेख केला होता. विच वे आय गो. इंग्लिश मधला विच शब्द इथूनच बॉरो केलेला आहे त्यांनी. मला इंग्लिश शिकवायच्या एक मॅडम, त्या म्हणल्या, बुवा इंग्रजांनी इतकं लुटलेलं आहे आपल्याला, लूट हा शब्द सुद्धा म्हणले आपल्याकडनंच लुटलेला आहे त्यांनी. त्यांच्याकडे लुटला. ते काही वाईट नाही आहे बरं का, सगळं आपलंच आहे. माणसं सगळे आपण असं धरलं तर काय हरकत आहे. तसं
आई जगदंबे मी काय करू ग, मी यातनं बाहेर कसा येऊ ग, एक तर तू तिकडून काहीतरी साडगा हलव, नाही तर मला काहीतरी प्रेरणा दे, काहीतरी कर आणि मला यातनं बाहेर काढ, असा या मंत्राचा मोघम अर्थ आहे वरवरचा.